ठीक है, कल हमने ये प्रश्न पत्र अध्ययन करना शुरू किया था और इसका पद्य जो है वो देखा था। ठीक है, बस मुझे एक बार आप एक कर दीजिए कि मेरी आवाज आ रही है क्या क्लियर। बताइए, आवाज आ रही है? यस। ठीक है, चला। तो कल हमने पद्य का अध्ययन किया था, पद्य पे आधारित जितने भी प्रश्न थे उसकी चर्चा की थी। और उसके बाद हमने फिर गद्य शुरू किया था। गद्य काफी लंबा था और लेकिन उसकी थीम एकदम आसान थी। उसका आशय जो है, जो विषय सूत्र उन्होंने हमारे सामने रखा था, वो भी एकदम सरल और सहज है। बस हमें थोड़ा सा ठीक तरह से पढ़कर जवाब देने की जरूरत है, बस। ठीक है, तो यहाँ तक हमने प्रश्न क्रमांक 100 तक देखा था और ये हमारा अंतिम जो प्रश्न है वो 101 और 2 रह गए हैं। ठीक है, तो यहाँ पे आप देख सकते हैं 105 तक प्रश्न हमें हल करने हैं गद्य पे। तो हम यहाँ तक आए थे, ये इसकी चर्चा हमने की थी पिछली तासिका में। ओके, जरा कम ही करना पड़ेगा। ठीक है, कि शिक्षा व्यवस्था गीत कविता को किस दृष्टि से देखती है। तो इस पे हमने बहुत सारा विचार विमर्श किया था और काफी डिस्कशन के बाद फिर हम यहाँ तक पहुंच गए थे इस विकल्प को लेके। ठीक है, कि बाधक के रूप में। ठीक है, तो अगला प्रश्न आप अपने अपनी स्क्रीन पर पढ़ लीजिएगा। मैं भी यहाँ पे पढ़ लेती हूँ। अनुच्छेद के आधार पर गीत कविता के बारे में कौन सा कथन सही नहीं है, म्हणजे गलत आहे। ठीक है, यहाँ पे ऐसा भी पूछ सकते हैं कि अनुच्छेद के आधार पर गीत कविता के बारे में कौन सा कथन गलत है, असत्य है। ठीक है, तो देखिए, स्कूल और परिवार इसकी महत्ता को समझ नहीं रहे, इनसे बच्चे अपनी राह से भटक जाएंगे। ये बच्चों को शब्दों से खेलने के अवसर देते हैं, बच्चे इनका भरपूर आनंद लेते हैं। सही नहीं है। तो जो सही है वे पहले ध्यान दीजिए। स्कूल और परिवार इसकी महत्ता को समझ नहीं रहे, क्या ये कथन सही है? पहले सही कथन जो है वो क्लिक कीजिए। हम्म बघा, इथं गोंधळ होऊ शकतो। तुम्हाला असत्य विचारलंय, जो कथन सही नहीं है। सही नहीं है म्हटल्यानंतर जो सही है वो पहले साइड में निकालना होगा, तो अंतिम जो बचेगा वो गलत होगा। 3 नंबर। एक मिनट। ठीक है, देखिए, मैं एक एक पढ़ लेती हूँ उसको, तो मुझे आप बताइए कि ये सही है या गलत। स्कूल और परिवार इसकी महत्ता को समझ नहीं रहे हैं। सही है या गलत? स्कूल और परिवार इसकी महत्ता को समझ नहीं रहे हैं। ये कथन सही है या गलत है? हे गलत कसं असेल राखी मॅडम? हम क्या कर रहे हैं, पहले जो है वो सही कथन कौन कौन से है वो चुन रहे हैं, तो जो अंतिम बचेगा वो गलत होगा और वही हमारा उत्तर होगा। ठीक है, हे बघा, हे कथन सही आहे, कारण स्कूल और परिवार इसकी महत्ता को समझ नहीं रहे। एक सही कथन है ना ये। इस आशय को पढ़ने के बाद हमें यही क्लियर होता है कि गीत और ये जो कविता का मामला है, गीत कविता का मामला जो हमारी सांस्कृतिक धरोहर से जुड़ा है, नैसर्गिक जीवन से जुड़ा है। ठीक है, और जिससे बच्चों का सृजनात्मक विकास होगा भाषा को लेके, और अधिक वो उनको प्रभाव मीन्स भाषा को लेके वो अधिक प्रभावी रूप से ये सक्षम रूप से सामने आ सकते हैं हमारे छात्र। लेकिन स्कूल क्या कह रही है कि ये स्कूल की जो पढ़ाई लिखाई है उसका मामला ही नहीं। परिवार को लगता है कि बच्चे इसमें ज्यादा टाइम पास करेंगे और पढ़ाई का जो महत्वपूर्ण समय है वो बर्बाद कर देंगे। लेकिन ऐसा नहीं है, ये बच्चों की रुचि, चाव, समझ, सोच को बढ़ाने वाली चीज है। तो ये इस आशय से हमें क्लियर हो रहा है ना कि ये बहुत महत्वपूर्ण है गीत कविता। ठीक है, तो
स्कूल और परिवार इसकी महत्ता को समझ नहीं रहे हैं. म्हणजे सही वाक्य. अब इनसे बच्चे अपनी राह से भटक जाएंगे. बघा हे कथन कसं आहे. असं असतं का की ज्या मुलांना गाण्यामध्ये, संगीतामध्ये, कवितेमध्ये, अवांतर वाचनामध्ये रुची असती, ते त्यांच्या टार्गेट पासून भटकतात, असं असतं का? तर नसतं. ये बच्चों को उलट असं असलं पाहिजे. इससे क्या होता है, म्हणजे अभ्यासपूरक उपक्रम, अवांतर वाचन, ह्या आवडी-निवडी त्या तुम्हाला काय करत असतात, हे स्ट्रेस मॅनेजमेंट करत असतात. तुम्हाला हलकं करत असतात. पहिलं तर एक तुमचा लोड बर्डन कमी करतात. बघा सगळ्यांना गाणी ऐकायला आवडतात, गुणगुणायला आवडतात. त्याचं कारण ते. दुसरी गोष्ट याच्यामुळं आपलं शब्दभंडार वाढतो, आपली विचार करण्याची क्षमता वाढते, भाषेवरचा अधिकार आपला वाढतो. ठीक आहे. तर असं नसतं की बच्चे अपनी राह से भटक जाएंगे. ठीक है. ये बच्चों को शब्दों से खेलने के अवसर देते हैं. सही कथन आहे ना. कारण वेगवेगळ्या शब्दांसोबत मुलं खेळतात ना. ते शब्द कसे बनतात, कसे कुठे वापरायचे शब्द, मुलांचे स्वतःचे पुन्हा शब्द, ते मोठे मोठे लेखक बनतात, कवी बनतात, संशोधक बनतात. त्यावेळेला ते नवीन शब्दांचा निर्माण करतात. ठीक आहे. बच्चे इनका भरपूर आनंद लेते हैं. बघा तुम्ही प्राथमिकचे शिक्षक कसे शिकवतात वर्गात, गातात, नाचतात, बागडतात आणि मुलांना शिकवतात. त्याशिवाय ते समजतच नाही मुलांना आणि त्याच पद्धतीनं मुलांना ते केलेलं अध्यापन लक्षात राहतं. मनोरंजनात्मक त्याचा ढंग असतो शिकवण्याचा. त्याच्यामुळे मुलांना रुची वाढते. तर मग आता हे गलत आहे. हां, कौन-सा कथन सही नहीं? तो ये कथन सही नहीं है. ठीक है? ये कथन सही नहीं है, इसलिए हमारा उत्तर क्या होगा कि बच्चे अपनी राह से भटक जाएंगे. ठीक है? आलं लक्षात? हं. बाकीचे लोक आलं लक्षात? ईश्वर सर, सिकंदर सर, देवयानी मैडम, वैशाली मैडम, जितने भी लोग हैं कक्षा में, सबको समझ में आया? राखी मॅडम समजलं ना कसा गोंधळ झालता? ऍक्च्युली असत्य कोणचं आहे? आपण सत्य शोधायला सांगितलं की पटकन हे करतो, पण असत्य काय म्हटलं का तिथे गोंधळ होतो. ठीक आहे. हम्म. तुम्हाला उत्तर सगळ्यांना माहिती होतं. जेव्हा मी चर्चा केल्यावर तुम्हाला कळतं की हो मॅडम हे आम्हाला कळत होतं. पण प्रॉब्लेम काय होतो की ते होकारार्थी, नकारार्थी भाषेत ड्राफ्ट केला ना प्रश्न की गडबड होते. त्याच्यामुळे मी नेहमी सांगते की जर असत्य विचारलं असलं तर पहिलं सत्य बाजूला काढा. म्हणजे उरलेलं असत्य किंवा सही विचारलं असेल तर पहिले सही जो भी विकल्प है वो बाहर निकालिए. जो बचा रहेगा वो गलत होगा. ठीक आहे. मग अशी निवड करायची. कारण होकारार्थी, नकारार्थी शब्दांमध्ये जर प्रश्न ड्राफ्ट केला तर हा सगळ्यांचाच गोंधळ उडतो. ठीक आहे. पण मग येत असून उत्तर मार्क जातात आपले. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीनं की इनसे बच्चे अपनी राह भटक जाएंगे हे जे स्टेटमेंट आहे ह्यांचं ते पूर्णतः चुकीचं आहे. वे बच्चे राह नहीं भटक जाएंगे, बच्चे बच्चे एक्स्ट्राऑर्डिनरी तैयार होंगे और सोच विचार करने वाले बच्चे तैयार होंगे. ठीक है. चला. 102. बच्चों के लिए लक्ष्य कौन निर्धारित करता है? बच्चों के लिए लक्ष्य म्हणजे मुलांचं जे करिअर आहे थोडक्यात ना, मी करिअर हा शब्द मुद्दाम वापरते तुम्हाला पटकन क्लिक होईल. बच्चों के लिए लक्ष्य कौन निर्धारित करता है म्हणजे मुलांचं करिअर कोण ठरवतात? या पॅसेजचं जे म्हणणं आहे, जो हमें दिया हुआ गद्य है, उसका अध्ययन करके ही हमें ये प्रश्न सुलझाने हैं. इसलिए वो सामने रख के आपको जवाब देने हैं. स्वयं बच्चे, माता-पिता, स्कूल, शिक्षा अधिकारी. हम्म. बच्चों के लिए लक्ष्य कौन निर्धारित करता है? स्वयं बच्चे, माता-पिता, स्कूल और शिक्षा अधिकारी. हम्म. नरेश सरांनी पटकन उत्तर दिलंय माता-पिता. आसावरी मॅडम माता-पिता, चव्हाण सर माता-पिता, राकेश सर, ईश्वर सर आलेत का आज क्लासमध्ये? ईश्वर सर आहात का? येस, उत्तर द्या. काल नव्हते का क्लासमध्ये? सिकंदर सर आहेत का? बरोबर. विशाल सर बरोबर. हम्म. मी सगळ्यांची नावं घेते की जे स्क्रीनवर मला उत्तर देताना दिसत नाहीत. 1-2 दिवस दिसत नाहीत. मग ते कुठं अब्सेंट आहेत का? आता इथं आपण प्रेझेंट इथं नाही घेऊ शकत. म्हणून मी सगळ्यांची नावं घेत असते. ठीक आहे. मिस करायची नाहीत क्लास. बिलकुल मिस करायची नाहीत. चला माता-पिता. चलिए, तो बच्चों के लिए जो लक्ष्य है
करिअर जे आहे ते कोण निर्धारित करताय? माता पिता. हम्म. कविताएं सुनी सुनाई जाए में क्रिया है। कविताएं सुनी सुनाई जाए में अकर्मक, सकर्मक, प्रेरणार्थक, द्विकर्मक। अकर्मक, सकर्मक, प्रेरणार्थक, द्विकर्मक। हम्म। कविताएं सुनी सुनाई जाए में क्रिया का कौन सा प्रकार है? कविताएं सुनी सुनाई जाए में कौन सी क्रिया है? अकर्मक, सकर्मक, प्रेरणार्थक, द्विकर्मक। राकेश सर, उत्तर शांततेत द्या. गडबड नाही करायची. आपल्याला मोस्ट करेक्ट कडे जायचंय. बघा वेगवेगळं उत्तर येतंय. दोन. हम्म. बाकी के लोग जवाब दीजिए. देवयानी मैडम, वैशाली मैडम, समाधान सर. हम्म. सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक. हम्म. म्हणजे आपण सगळेच ऑप्शन दिलेले आहेत आणि प्रत्येक ऑप्शनला नरेश सर म्हणतायत 3 नंबर प्रेरणार्थक. प्रत्येकानं आपल्या आपल्या चॉईसचा ऑप्शन घेतलेला आहे. आता उत्तर काय करायचं, कारण सगळे ऑप्शन सगळ्यांनी घेतलेले आहेत एक एक वाटून. आता मी इथं तुम्हाला काय सांगायचं, उत्तर सांगा चला. मेजॉरिटी कोणीच सांगत नाहीये. कुठल्या ऑप्शनवर मेजॉरिटी होईल? बघा मी एकदा पुन्हा वाचते. कविताएं सुनी सुनाई जाय म्हणजे कविता ह्या ऐकल्या पाहिजेत, ऐकवल्या पाहिजेत असं सुचवलेलं आहे. मग याच्यामध्ये कुठली प्रेरणा, याच्यामध्ये प्रेरणा आहे की नाही? कविताएं सुनी सुनाई जाय ते प्रेरणा आहे की असं करा, केलं पाहिजे, की कविता आहे म्हणजे कविता ऐकल्या पाहिजेत आणि ऐकवल्या पाहिजेत. ठीक आहे, आणि असं केलं पाहिजे असं सांगायचंय त्यांना. मग ह्याच्यात प्रेरणा आहे ना. ठीक आहे, मोटिव्ह आहे ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे प्रेरणार्थ क्रिया आहे. कविताएं सुनी सुनाई जाय म्हणजे ऐकायच्या सुद्धा आहेत आणि ऐकवायच्या पण आहेत. नुसतं स्वतःच ऐकायच्या नाहीत, स्वतः ऐकायच्यात, इतरांना ऐकवायच्यात. ठीक आहे. ठीक आहे. हे उत्तर बघून घ्या आणि पुन्हा वाचा ते सेंटेंस. ये पढ़ लीजिएगा प्रश्न और फिर एक बार उत्तर के साथ उसको क्रॉस चेक कर लीजिएगा. ठीक आहे. ते करायला सांगितलंय, प्रेरणा दिलेली आहे, असं व्हायला पाहिजे. चलिए. सांस्कृतिक में प्रत्यय है. सांस्कृतिक इस शब्द में प्रत्यय, प्रत्यय म्हणजे इथं अंत में, उपसर्ग आता है शुरुआती में और प्रत्यय आता है अंत में. तो देखिए तिक, कृतिक, इक और क. सांस्कृतिक में प्रत्यय क्या है? सांस्कृतिक इस शब्द में. हम्म. हम्म. बरोबर. आता सगळे मेजॉरिटी सोबत. ठीक आहे. ईश्वर सर बघा, एक आपलं हे तिक नाही होऊ शकत. हे शब्द इथं दाखवलाय मी, मी अंडरलाईन केली याला, पण हा असाच नाही. याच्यातला हे जे आहे हे समजून घ्या की ही ती आहे. ह्याला तला पहिली वेलांटी आहे म्हणजे छोटी ई येणार. ठीक आहे, आणि एक ला क तसंच. ठीक आहे. मग हे जर इथं असेल तर हा प्रत्यय कसा असू शकेल? हा नाहीये. ठीक आहे, तुमच्यासाठी हे मी स्पष्ट करून सांगतेय. कधीही प्रत्यय आणि उपसर्ग, मग आता जर इथं म्हणलं की प्रत्यय काय, तर हा शेवटचे 2 शब्द कधीच उचलायचे नाही, तसलं लॉजिक लावायचं नाही. व्याकरणाच्या नियमानुसार लॉजिक घ्यायचं. ठीक आहे. मग इक प्रत्यय म्हटल्यानंतर इथं वेलांटी पहिली आहे म्हणजे रस्व आहे. ठीक आहे, छोटी आहे आपल्या हिंदीमध्ये, तर मग हे ई येणार आणि क ला क तसंच येणार म्हणजे ई क. सांस्कृतिक. येते लक्षात ईश्वर सर?
फक्त मी तुम्हाला सांगते, म्हणजे बाकी ज्यांचं ज्यांचं म्हणणं असेल तीक सोबत सरांनी फक्त उत्तर दिलंय, पण ज्यांनी हे ऑप्शनला हे करत होते तीकला, त्या सर्वांसाठी हे डिस्कशन म्हणजे मी समजून सांगते, हे डिस्कस करतेय. ठीक आहे, फक्त सरांसाठीच नाहीये. ठीक आहे. येस, व्हेरी गुड सर. ठीक आहे, तर हे असं असंच्या असं उचलायचं, कधीही येईल तसं लॉजिक लावायचं नाही. बरेच जण मग काय करतात, शेवटचे 2 शब्द उचलतात प्रत्यय आला की, आणि उपसर्ग आला की शब्दाच्या सुरुवातीचे 2 शब्द उचलतात. तसं लॉजिक बिलकुल लावायचं नाही आपण व्याकरणाच्या नियमात. म्हणून मी तुम्हाला अजून एक क्लू दिलाय की नाही, कधी पण लक्षात घ्यायचं, जर इथं पहिली वेलांटी असेल आणि इथं ई ई दिलं असेल, किंवा इथं दुसरी वेलांटी असेल, दूसरा ईद अगर देते हैं, तो है ना हमारे पास व्याकरणिक दृष्टिकोन से, यहाँ पे ऑप्शन अवेलेबल है. क तर बिलकुलच नसतं, कृतिक पण नाहीये. ठीक आहे, मग हे इक जे आहे ते आपलं हे जे आहे ते छोटा ई आहे. मी हे ते करून दाखवलं म्हणून हे इक. ठीक आहे, हा आपला प्रत्यय करेक्ट आहे. ठीक आहे, इक पहिली वेलांटी आहे म्हणून छोटी ई. दुसरी असती तर हे मी वेलांटीचं तुम्हाला मुद्दा म्हणून क्लू सांगते, लक्षात राहून. हे वेलांटीचे पहिला उकार, दुसरा उकार हे आपले क्लूज आहेत, नेहमी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला सगळ्यांना समजलंय, आता पुढे जाऊया. ठीक आहे, उत्तर द्यायची. चुकणार आहे, चुकण्यासाठी क्लास आहे, शिकण्यासाठी क्लास आहे. पण चुकेल मग मॅडम हे करतील, बिलकुल नाही. ठीक आहे, माझं पण चुकू शकतं ना, कुणीतरी आपल्यातलं पण ते करेक्ट करू शकतं. तर असं नाहीये, व्यवस्थित सगळ्यांनी जे असेल ते उत्तर शेअर करायचं. चुकलं तर त्याच्यावरती चर्चा मिळते आपल्याला. ठीक आहे, की ते कसं चुकलं, का चुकलं, मग बरोबर कसं ओळखायचं. त्याच्यामुळे हे फक्त आपल्या, तुमच्या आणि माझ्यासाठी आणि अभ्यासासाठी आपण क्लासमध्ये आहोत. ठीक आहे, तर त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट डोक्यात नाही राहिली पाहिजे शंका. ठीक आहे. चला, अब मंजूर का समानार्थी शब्द है बघा. मंजूर, पसंद, प्रस्ताव, स्वीकार, अच्छा. पसंद, प्रस्ताव, स्वीकार आणि अच्छा. 105. व्हेरी गुड. ठीक आहे. हा, येस. ठीक आहे, सगळ्यांनी उत्तर दिलेत. नवीन चेहरे पण दिसतात. गायकवाड, कोण आहे, बडागे, समाधान सर. ठीक आहे, गायकवाड सर, व्हेरी गुड. सगळे नवीन चेहरे. तर उत्तर घाबरायच नाही, उत्तर भरपूर देत राहायचं. तुम्ही जितके उत्तर देताल तितकं माझ्या ज्ञानात भर पडणार आहे आणि तुमच्या तर पडणारच आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे बोलत राहायचं. चलिए, तो यहाँ पे आपण म्हणतो ना की मला मंजूर आहे. समोरच्यानं तुम्हाला काही कंडिशन, शर्ती आहे ते ठेवल्या तर हम बोलते हा ठीक आहे, मुझे मंजूर आहे, म्हणजे मला हे स्वीकार आहे, ऍक्सेप्टेड आहे. ठीक आहे, पसंद, प्रस्ताव, अच्छा असं नाही, हे तर स्वीकार आहे, ऍक्सेप्टेड आहे. ठीक आहे, मला स्वीकार आहे, मी स्वीकारले, ऍक्सेप्टेड. ठीक आहे, व्हेरी गुड. चला, असे छान आत्मविश्वास चांगला येतो, परीक्षेला हुरूप येतो, असे चटाचटा उत्तर यायला लागले की. ठीक आहे. अब प्राथमिक स्तर पर, एक मिनट थोड़ा सा कम कर देती हूँ. प्राथमिक स्तर पर हिंदी भाषा सिखाने के लिए सबसे अधिक जरूरी है. प्राथमिक स्तर हा शब्दाला मी अंडरलाईन केलेले. प्राथमिक स्तर म्हणजे ती मुलं डोळ्यासमोर आणा, प्राथमिकचे वर्ग. सध्या आपलं प्राथमिकचा स्तर किती ते किती आहे सांगा. स्टेट बोर्डच्या शाळेसाठी प्राथमिक स्तराची हे सांगा मला, रेंज सांगा क्लासेसची, किती तिथे किती आहे, जे सर्व्हिस मध्ये आहेत, किंवा नसेल तरी माहिती असेल तर सांगा. चला, मी हा प्रश्न तुम्हाला मुद्दाम विचारलाय, सांगा चला. प्राथमिक स्तराच्या तुकड्या कुठपासून कुठपर्यंत आहेत सांगा चला. पहिली ते चौथी, बर. हा, बाकीचे लोक उत्तर द्या. सॉरी मॅडम, प्राथमिकचा स्तर सांगा पहिले, मला प्राथमिकचा स्तर सांगा चला, उत्तराकडे पळू नका चला. पहिली ते चौथी, पहिली ते सातवी. अजून 5+3=3=4. बर, प्राथमिक पहिली ते चौथी. जे सर्व्हिस मध्ये आहेत ते क्लिअर कट सांगू शकतील आता, कारण ते तो प्लॅन इम्प्लिमेंट करत आहेत. पहिली ते पाचवी. बर, मॅक्सिमम लोक पहिली ते पाचवी म्हणतायत, मग ते पहिली ते आठवी काय ते बघा. ठीक आहे, प्राथमिकची मुलं लक्षात सगळ्यांना येतात. ठीक आहे,
तर ती लहान मुलं असतात आणि जनरली 5वी पर्यंतची ती छोटी छोटी मुलं असतात, त्यांना छोटी छोटी वाक्य, छोटे छोटे सगळ्या गोष्टींमधून आपण शिकवत असतो. ठीक आहे. हा, हे असं चर्चा करत राहायचं, कारण हे कुठं ना कुठं हे नॉलेज कामाला येत असतं. जेव्हा आपल्याला ऑप्शन अडकवतात तेव्हा ही माहिती कुठं ना कुठं कामी येतच असते. ठीक आहे. हम्म. चला, तो देखिए प्राथमिक स्तर पर हिंदी भाषा सिखाने के लिए म्हणजे त्यांना शिकवायची आहे भाषा. ठीक है, सबसे अधिक जरूरी है भाषा शिक्षक का भाषा ज्ञान, कक्षा में रंगीन पाठ्य पुस्तकें, कक्षा में प्रिंट समृद्ध परिवेश, कक्षा में लिखित आकलन। सबसे अधिक जरूरी, ये सभी चीजें बहुत जरूरी है, लेकिन सबसे अधिक जरूरी क्या है, सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, हे सभी इम्पॉर्टंट आहे बघा. आता ह्या प्रश्नामध्ये सगळ्याच्या सगळ्या ऑप्शन्स करेक्ट आहेत, पण ह्याच्यातलं मोस्ट करेक्ट शोधायचे. आता इथं आता वेगळा हे आला. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये त्याचं त्याचं स्वतःच एक युनिकनेस आहे. ठीक आहे, इथे विचारले मोस्ट करेक्ट. हा, चला सांगा मला उत्तर. 106 ला 1 2 1 1 1 2 1 2 मध्येच गोंधळ चाललाय. बरं ठीक आहे. भाषा 1 आणि 2. ठीक आहे. बर, आता मला एक सांगा की भाषा शिक्षक का ज्ञान महत्वपूर्ण आहेच, कक्षा में रंगीन पाठ्यपुस्तके आहे, कक्षा में प्रिंट समृद्ध परिवेश आहे, कक्षा में लिखित आकलन आहे, हे सगळे महत्वाचे आहेत. फक्त सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे? क्रम लावायचा आहे आपल्याला, सगळ्यात महत्वाचं कुठलं वर घ्यायचं सगळ्यात आधी. आपण सगळ्यात आधी काय करतो बरं? मुलांना आता मी थोडक्यात तुम्हाला असं विचारेन की मुलांना आता वर्गात शिकवायला सुरू करायचे, त्याच्या आधी तो वर्ग कसा डिझाईन करू बरं आपण? इथून सुरुवात होणार ना अध्यापनाची आपल्या. आणि इथे सिखाने की बात कही गई है, सिखाना है हमें. तर असं समजा की आता अकेडमिक ईयर सुरू व्हायले, शैक्षिक वर्ष अब शुरू होने जाने वाला है, और हम हमारी जो कक्षा है वो किस प्रकार से तैयार करेंगे बच्चे आने से पहले. हम्म, काय 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 करायला लागेल बरं? मी तुम्हाला क्लू दिलाय. क्लू दिला की लगेच ऑप्शन बदलतं आमचं. आता मी तिथे येणार आहे का एक्झाम मध्ये क्लू द्यायला? हा, आधीचे ऑप्शन वेगळे असतात, मग मी थोडस काहीतरी पिन मारली की लगेच पर्याय बदलतात तुमचे. हा, 1 3 2, पण पर्याय सगळेच आलेले आहेत बघा. भाषा शिक्षक का ज्ञान वगैरे हे सगळं महत्वाचं आहे, पण आता आपल्याला मुलांना शिकवायचंय. पहिलं केंद्रस्थानी मुलं आहेत, तर त्यांच्यासाठीची तयारी आपण पहिली काय करतो बरं? मला सांगा, पहिली ते 5वीचे वर्ग कसे 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 असतात ते सांगा मला, उत्तर द्या चॅट बॉक्स मध्ये. 1ली ते 5वीचे वर्गांमध्ये कशी सजावट असते ते सांगा. चव्हाण सर, समाधान सर, सांगा चला. कसे असतात 1ली ते 5वीचे वर्ग? इतरांनी पण सगळ्यांनी सांगायचे, ते दोघच तिथे स्क्रीनवर आहेत म्हणून मी त्यांची नाव घेतलीत, म्हणजे बाकीच्यांनी सांगायचं नाही असं नाहीये. चलिए बताइए, 1ली से 5वी कक्षा तक की क्लासरूम किस तरह से सजाई होती है, उसकी दीवार, त्यांची भिंती कशा असतात, त्या वर्गात काय काय असते? हा बरोबर शोभा मॅडम, चित्र. हा, पुढं बाकीच्यांनी सांगा. वर्गात चार्ट असतात, पाढे लावलेले असतात. व्हेरी गुड. हा, आगे बताइए, भिंती बोलक्या. व्हेरी गुड. हा, बोलक्या भिंती म्हणजे आपण काही बोलायच्या ऐवजी ती मुलं आलेल्या शिक्षकांना बोलायच्या आणि त्या भिंतीलाच बोलतात. व्हेरी व्हेरी गुड, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. हा, व्हेरी गुड. रंगरंगोटी केलेली असते, भरपूर चित्रयुक्त चार्ट असतात, कविता लावलेल्या असतात. बरोबर आहे, छान माहिती. बोलक्या पताका लावलेल्या असतात. बरोबर आहे. पताका म्हणजे ते छोटे 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 चार्ट्स वगैरे करून तसे एका लाईनीत गोवलेले असतात. फळांची फळं असतात लावलेली वर्गात, असे फळांच्या आकृत्या करून अशा पताका. त्याच्यानंतर फुलांच्या असतात. व्हेरी गुड. हा, बरोबर आहे. मुलांना यस रमायला वाटलं पाहिजे तिथे. बरोबर आहे. नैसर्गिक चार्ट असतात. बरोबर. शैक्षणिक साहित्य असतं. प्रत्यक्षात हाताळता याव्या अशा पण गोष्टी असतात ना. चिखला मातीची फळं रंगीत वगैरे त्याला रंग देऊन वर्गात ठेवलेली असतात. व्हेरी गुड. शब्द कार्ड म्हणजे हँडलिंग पण करायला चान्स असतो तिथं. ठीक आहे, ते हाताळण्यासाठीचे सुद्धा तिथं परिस्थिती उपलब्ध करून दिलेली असते त्यांना. लेटर्स असतात,
मग ते बरोबर त्या खाण्यामध्ये तिथं लावायला लावतात. ठीक आहे, खूप छान. आता तुम्हाला कळले. मग आता हे सगळं म्हणजेच काय हो? पपेट शो असतात, खेळण्या असतात, भरपूर काय काय असतात हाताळायला. येस, येस, बरोबर. सगळे खूप छान सांगतात. आता माझा दुसरा प्रश्न आहे तुम्हाला, की हे सगळं कशाशी समृद्ध आहे? भाषा शिक्षकाच्या ज्ञानाशी संबंधित आहे का फक्त रंगीन पाठ्यपुस्तकाशी संबंधित आहे का प्रिंट समृद्ध परिवेश से का लिखित आकलन से? कशाशी संबंधित आहे? तुम्ही सांगितलेलं सगळंच्या सगळं असं एक स्टेटमेंट आहे किंवा असा एक मुद्दा आहे यातला की जे त्याला लागू पडतं. कोणता मुद्दा आहे? 1, 2, 3, 4. येस. बघा, हे कोणी उत्तर दिले? गायकवाड. आता ते सर आहेत का मॅडम मला इथे कळत नाही. ठीक आहे. हम्म. येस, नरेश सर बरोबर, चव्हाण सर बरोबर. आता एवढी चर्चा करायला लागते. आता एक्झाम मध्ये मी तिथे चर्चा करायला येणार आहे का? मग थोडस तुमचं तुम्ही आता लॉजिक लावून आहे का? की कक्षा में म्हणजे क्लासरूम मध्ये प्रिंट समृद्ध फक्त रंगीन पाठ्यपुस्तके आहे तिथं. आता इथे प्रिंट समृद्ध परिवेश मध्ये रंगीन पाठ्यपुस्तके पण येणार ना, कारण ती प्रिंट होऊन येतात ना. मग प्रिंट समृद्ध परिवेश मध्ये पाठ्यपुस्तक त्याच्यातला एक घटक आहे. ठीक आहे. भाषा शिक्षक का ज्ञान ते तर आहेच आहे, पण सगळ्यात महत्वाचं हे आहे मुलांना केंद्रस्थानी ठेवून. ठीक है। और यहाँ पे लिखा है कक्षा में लिखित आकलन. फक्त लिहिलेलं असतं का? जर तुम्ही म्हणतात की मॅडम तिथे शब्दकोडी असतात, वेगवेगळी खेळणी असतात, लेटर्स असतात, म्हणजे स्वर, व्यंजन, नंबर्स असतात, ते वेगवेगळ्या खाण्यामध्ये भरून ती सिरीज कंप्लीट करायची असते, वर्णमाला कंप्लीट करायची असते. मग फक्त आपण ते लिखित म्हणू शकतो का? फळाफुलांचे आकार असतात, चित्र असतात, आकृत्या असतात. त्या आकृत्या आपण हातात घेऊन हँडल करून बघू शकतो की सीताफळे, तर त्या सीताफळाला डिझाईन कशी असते वरून खवले खवले खवले. ठीक आहे. तर मग ते फक्त लिखित असतं का हो? फक्त लिखित असतं का की फक्त रंगीन पाठ्यपुस्तकेच असतात? पण ह्याच्यात सगळं येतं की नाही? कक्षा में प्रिंट समृद्ध परिवेश. मग ह्या प्रिंट म्हणलं की मग लिखित आलं, त्यात पाठ्यपुस्तके आली, त्याच्यामध्ये तुमचे ते चार्ट आले, जे वर्गात तालिका लावलेल्या असतात, पताका लावलेल्या असतात, चार्ट लावलेले असतात, बोर्ड लावलेले असतात. त्या बोर्डवरती ड्रॉइंग्स केलेल्या असतात, वेगवेगळं काय काय क्रिएटिव्हिटी करून काय काय जे लावलेलं असतं ते सगळं परिवेश म्हटलेलं आहे. परिवेश, प्रिंट समृद्ध परिवेश. परिवेश म्हणजे ती, म्हणजे पूर्ण तो एक ती मोठी काय म्हणतात आपण, परिवेश म्हणणं त्याची व्याप्ती वाढवलेली आहे. ठीक आहे, त्याच्या रेंजेस वाढवलेल्या आहेत. मग प्रिंट समृद्ध परिवेश. ठीक आहे, तो एक छोटासा घटक नाहीये की फक्त पाठ्यपुस्तकच किंवा फक्त लिहूनच काहीतरी दाखवलेलं, असं नाहीये. परिवेश म्हणजे तो माहोल आहे, तो सिनॅरिओ आहे, ते क्रिएशन आहे त्या क्लासरूमचं परिवेश म्हणजे. ठीक आहे, मग त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी येतात. परिवेश म्हणजे खूप मोठी संकल्पना आहे. ठीक आहे. त्या क्रिएशन मध्ये मग पाठ्यपुस्तके आहेत, मग लिखित आकलन आहे, मग हँडलिंग साठी ते तुमचे दृकश्राव्य आहेत, सायकोमोटर तुमची डेव्हलपमेंट मुलांची व्हावी म्हणून मग ते त्यांना हाताळू देण्यासाठीची वेगवेगळी म्हणजे सगळ्यात मोस्ट करेक्ट ऑप्शन हे आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे एवढी चर्चा केल्यानंतर आपण 3 वर आलो. व्हेरी गुड. गणितातले सूत्र, सिद्धेश सर बरोबर. गणितातले महत्वाचे मुद्दे, सूत्र लावलेले असतात. ठीक आहे. मग आता एवढी, होय होय, तुम्ही नरेश सर तुम्ही दिलेले 3 उत्तर बरोबर आहे. पण आपले मॅक्सिमम हे एकाला उद्देशून नसतं म्हटलेलं. आपल्याला बहुतांशी मला जे स्क्रीनवर दिसतं तसं मी हे केलेलं असतं की लगेच ऑप्शन बदलतं. चर्चा सुरू झाली म्हणजे आपलं काय की मॅडमनी क्लू दिला की आम्ही बरोबर उत्तराकडे जाणार. फक्त आम्हाला मॅडम क्लू द्या ना. मॅडम तिथं क्लू द्यायला येणार आहेत का एक्झाम ह्याच्यामध्ये, सेंटरला तिथं? असं नाही होणार आहे. त्यामुळे आता तुमचा क्लू तुम्हीच होणं गरजेचं आहे. आलं लक्षात नरेश सर? त्या अर्थाने की डिस्कशन करायला लागलं की सगळेच्या सगळे आन्सर बरोबर येतात आणि सगळं आपलं बहुमत एकाच विकल्पाच्या नंबरवरती येतं, असा त्याचा अर्थ. ठीक आहे. हम्म. चला आता 107, बच्चे बोलचाल की भाषा का अनुभव लेकर विद्यालय आते हैं, इसका निहित अर्थ क्या है? बघा, आपण भाषा शिकलेलो आहे. ठीक आहे, भाषा काय म्हणलंय, पेडागॉगीची बघितलीये भाषेची, आणि ऍक्विजिशन आणि
पेडागॉगी शिकलेलो आहे आपण. भाषा अर्जन, ठीक आहे, आणि भाषेची पेडागॉगी हे पण आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, तर आता हा त्याच्या संबंधितला प्रश्न आहे. तो बच्चे बोलचाल की भाषा का अनुभव लेकर विद्यालय आते हैं, इसका निहित अर्थ क्या है? बच्चों को बोलचाल की भाषा न सिखाई जाए, बच्चों की बोलचाल की भाषा को सुधारा जाए, बच्चों के भाषाई अनुभवों का उचित प्रयोग किया जाए, बच्चों के भाषाई अनुभवों को कक्षा के बाहर रखा जाए. आता हे तुम्ही सांगायचे, सोपं आहे. ओके, 3. वेरी गुड. ठीक है, वेरी गुड. कि बच्चों के भाषाई अनुभवों का उचित प्रयोग किया जाए. किस लिए? मगर किस लिए? बच्चों के भाषाई अनुभवों का, म्हणजे त्यांच्या भाषेत त्यांना जे जे माहितीये, म्हणजे पुन्हा तीच गोष्ट की त्यांना मातृभाषेकडून टार्गेट लँग्वेज कडे घेऊन जायचे. ठीक आहे, आधी मातृभाषेत समजून सांगायचे किंवा बऱ्यापैकी माहिती असतं, फक्त ते शिस्तबद्ध शिकवण्यासाठी पेडागॉगी कडे न्यायचे आणि व्यवस्थित टार्गेट भाषा किंवा टार्गेट सब्जेक्ट अंडर त्यांना सिस्टमॅटिक वे मध्ये शिकवायचे. ठीक आहे. तर बच्चों के भाषाई अनुभवों का उचित प्रयोग किया जाए, लेकिन अध्ययन अध्यापन करने के लिए. ठीक आहे, हे पण पुढचं वाक्य सांगते मी. ठीक आहे, गुड. चला 108 कडे या आता. भाषा सीखने सिखाने में आप किसे सबसे अधिक महत्वपूर्ण मानते हैं? सबसे अधिक सीखने सिखाने, शिकवणारे आपण आहोत टीचर. सीखने वाले बच्चे हैं छात्र, सिखाने वाले हम हैं अध्यापक. ठीक है, तो अध्ययन अध्यापन, टीचिंग लर्निंग में आप सबसे अधिक इसे महत्वपूर्ण मानते हैं? संज्ञानात्मक विकास, सामाजिक अंतक्रिया, दृश्य श्रव्य सामग्री, बाल साहित्य. बघा, टीचिंग लर्निंग मध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट काय असतं? हे सगळंच आहे त्याच्यामध्ये निहित, हे सगळंच आहे. अजून तो तसाच ढाच्याचा प्रश्न आहे हा पण, कि सभी ऑप्शंस आपके जो है वो निहित है इस टीचिंग लर्निंग में, लेकिन सबसे अधिक महत्वपूर्ण क्या है? अधिक पूछा है. ये सभी महत्वपूर्ण है, लेकिन हमें अधिक पर काम करना है. अधिक महत्व. सांगा क्या है 108 का उत्तर? 3-2. 3-2 सामाजिक आंतरक्रिया. 3-2 3-2 3 आणि 2. बर, बघा, भाषा इथं महत्वाचं लक्षात घ्या की भाषा शिकवायची आहे मुलांना आणि मुलं भाषा शिकणार आहेत. आपण मुलांना भाषा शिकवायची आहे अध्यापक म्हणून, मुलं भाषा शिकणार आहेत विद्यार्थी म्हणून. आणि काय आहे मुख्य कोर? भाषा. भाषेवर कोणाकोणाला काम करायचे? अध्यापक आणि छात्र दोघांना. तर ह्याच्यातला सगळ्यात करेक्ट ऑप्शन कुठला जाईल? ठीक आहे, म्हणजेच याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो ऑप्शन आहे, हे सगळे निहित आहेत पण सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जो आहे हा आहे सोशल इंटरॅक्शन, सामाजिक आंतरक्रिया. कारण भाषा शिकवायची आहे आणि शिकायची आहे. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये अध्यापक म्हणून आपण शाळेत भूमिका करणार आहोत, पण ही मुलं सोसायटीमध्ये वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या लोकांसोबत, समाज माध्यमांसोबत इंटरॅक्ट होणार आहेत. ठीक आहे, त्यामुळं त्यांच्या प्रत्येकाशी इंटरॅक्शन ज्या ज्या होत आहेत, मग शाळेत शिक्षक म्हणून आपल्यासोबत विद्यार्थी त्यांचे त्यांचे समवयस्क ग्रुप आहेत, पियर ग्रुप, म्हणजे त्यांच्या वर्गातली मित्र कंपनी, त्यांच्यासोबत इंटरॅक्शन होणार आहेत. त्यानंतर शाळेतले जे इतर नॉन टीचिंग स्टाफ असेल, इतर जे स्टाफ असतात त्यांच्यासोबत त्यांच्या इंटरॅक्शन होणार आहेत. मग शाळेतून बाहेर निघाल्यानंतर तिथून सोसायटी मधले जे घटक त्यांच्या संपर्कात येतील, त्या प्रत्येकाशी त्या मुलाची इंटरॅक्शन होणार आहे. त्यामुळे भाषा शिकताना आणि शिकवताना ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या. ठीक आहे, आणि मुलं भाषा ही फक्त आणि फक्त शाळेत शिकत नाहीत, तर भाषेची सगळी जी पृष्ठभूमी आहे, जो पूर्ण त्याचं हे आहे, फाउंडेशन आहे भाषेचं मूलभूत, ते सगळंच्या सगळं शाळेच्या बाहेरच घडत असतं खऱ्या अर्थाने. कारण भाषेचा उपयोग, भाषेचा वापर, भाषा ऐकून बोलून ही सगळी कामं जी आहेत ही
खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याचा खूप म्हणजे तिथं वेळ पण खूप दिला जातो. तर हे शाळेच्या बाहेर जास्त होतं. ठीक आहे. मग त्यांच्या कौटुंबिक वातावरणात सोसायटीमध्ये सोसायटी म्हणजे लार्ज स्केल सामाजिक स्तर सगळे हे सामाजिक आंतरक्रिया. बाजारात मुलांना पाठवलं तिथं ते भाजीवाल्यासोबत डील करणार आहेत. वेगवेगळ्या भाज्या घेताना वेगवेगळे लोक त्यांच्या संपर्कात किराणा दुकानात गेला तशा पद्धतीच्या समाजात जिथं जिथं मुलं वावरतील तिथं तिथं आंतरक्रिया होऊन त्यांच्या भाषेचा जो फाउंडेशन है तो स्ट्रांग होना है। ठीक है। आलं लक्षात। सामाजिक अंतःक्रिया है बहुत ज्यादा इंपॉर्टेंट होती है भाषा सीखते और सिखाते समय। ठीक है। चलिए समय है ना अभी हमारा 1 मिनट। ओके चलिए जब तक सर आते हैं तब तक कंटिन्यू कर लेते। हिंदी भाषा शिक्षक का यह प्रयास होना चाहिए कि हिंदी भाषा शिक्षक का यह प्रयास होना चाहिए कि बच्चों की भाषा संबंधी सहज रचना शक्ति को बढ़ने के अवसर दे। बच्चों की मातृभाषा के स्थान पर हिंदी भाषा को ही कक्षा में स्थान दे। बच्चों द्वारा मानक भाषा का ही प्रयोग करने के लिए अवसर दे। बच्चों के शिक्षाप्रद बाल साहित्य पढ़ने के भरपूर अवसर दे। बच्चों को शिक्षाप्रद एज्युकेशनल जे सगळं बाल साहित्य निर्माण केलेलं आहे तर ते शिकण्यासाठी त्यांना आपण भरपूर संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत असं यांचं म्हणणं आहे। ठीक है। तो हिंदी भाषा शिक्षक का यह प्रयास होना चाहिए की बघा काय काय महत्वाचे बघा 1 2 3 4 क्या प्रयास होना चाहिए। 109 का प्रश्न 109 प्रश्न 1 4 1 1 हा चला सांगा बाकीचे जरा मेजॉरिटी आली म्हणजे लॉक करून टाकू आपण ते। हा चला पटापट सांगा। एक वरती 4 लोकांनी मत दिलेलं आहे। चला बाकीचे सर मॅडम चला उत्तर द्या पटापटा। बघा 1 आणि 4 पण 1ला जास्त मतदान मिळालेलं आहे 4ला थोडं कमी आहे कंपॅरेटिव्हली। चला चला बघूया। ठीक है। बच्चों को भाषा संबंधी सहज रचना शक्ती नैसर्गिक किंवा ओढून ताणून नाही नॅचरली ठीक है सहज रचना शक्ति को बढ़ने के अवसर दे। ठीक है। और 4 जो है जिसमें आपको कंफ्यूजन चल रहा है बच्चों को शिक्षाप्रद बाल साहित्य पढ़ने के भरपूर अवसर दे। ठीक आहे हे पण करेक्ट आहे नाही असं नाहीये। ठीक आहे पण त्यांची रचना शक्ती कन्स्ट्रक्टिव्हिजम त्याच्यावरती बात छेडलेली आहे रचना शक्ती आणि कशी नैसर्गिक सहज आणि मग कशी तर ती वाढली पाहिजे ह्याच्यासाठी आपल्याला संधी मुलांना दिल्या पाहिजे। त्यामुळं हे 3 शब्द फार महत्वाचे आहेत सहज रचनाशक्ती आणि ती वाढली पाहिजे। ठीक आहे ती वाढली पाहिजे मुलांमधली शिक्षकांची नाही आणि मग ते सगळं करून देण्यासाठी कारण आपल्याला येते आपल्याला विकास त्यांचा करायचा आहे मुलं आपली केंद्रस्थानी आहेत मुलांवर काम करायचे त्याच्यामुळे बच्चों की भाषा संबंधी सहज रचना शक्ती म्हणजे जी निसर्गतः आहे सहज आहे उगीच त्यांना हाणून मारून मुटकून सतत दबाव टाकून नाही तर सहज नैसर्गिक वातावरणात जसं जसं पुढे जातील तसं रचनाशक्ती त्यांना करू द्या लेट देम हँडल असं येते। लेट देम क्रिएट म्हणजे फक्त कलेक्शन ऑफ नॉलेज नाही सगळं ज्ञान एकत्रित करून ठेवायचं नाही म्हणजे पुन्हा कलेक्शन ऑफ नॉलेजच्या ऐवजी क्रिएशन ऑफ नॉलेज असं त्यांना म्हणायचं तर क्रिएशन ऑफ नॉलेज पण ते नॅचरल वे। ठीक आहे म्हणून बच्चों की भाषा संबंधी सहज रचना शक्ती को बढ़ने के अवसर दे। ठीक आहे हे फार महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे पण सगळ्यात महत्वाचं विचारलेलं आहे आपल्याला की हा आपला प्रयास होना चाहिए कारण आपल्याला त्यांना वाचायला बच्चों को साहित्य पढ़ने की खूप साहित्य आणून ठेवले वाचायलाच सांगितलंय पण इथं त्यांच्या रचनाशक्तीचं महत्व खूप आहे की त्यांना स्वतःच्या पद्धतीने शिकायला द्यायला पाहिजे विचार करायला द्यायला पाहिजे आणि अशा संधी आपण उपलब्ध करून द्यायला पाहिजे। लेट देम वर्क लेट देम क्रिएट असं ते करायचे। ठीक आहे आणि क्रिएशन ऑफ नॉलेज हे महत्वाचे त्यामुळे आपला उत्तर हे मोस्ट करेक्ट जाणार। ठीक आहे सगळ्यांना समजलेलं आहे उर्वरित प्रश्नपत्रिका उद्या बघूया। ठीक है
तो जो बचा हुआ प्रश्न पत्र है उस पर अधिक विस्तार से कल चर्चा होगी। अब यहाँ पे विराम ले लेती हूँ। सर आ गए, ठीक है। बरं बरं. हं.